तर प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी 5 दिवसांची कोठडी मागितलेली होती, मात्र 2 दिवसांची कोठडी देण्यात आली। कोरटकरनं मदत करणाऱ्यांची नावं घेतली आहेत। यामध्ये प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली, राजू जोशी यांनी त्याला मदत केल्याचं चौकशीतून समोर आलंय। तसंच त्याला आर्थिक मदत करणाऱ्यांचा तपास देखील आपल्याला करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला। तर कोरटकरला आर्थिक मदत करणाऱ्या 5 जणांपैकी प्रशिक पडवेकरबाबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी एक मोठा दावा केलाय। पडवेकर हा मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयामध्ये काम करत असल्याचं लोंढेंनी म्हटलंय। आमची माहिती अशी आहे की प्रतीक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली। ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलाय, त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे? दरम्यान इतिहासकार इंद्रजित सावंत आणि वकील असीम सरोदे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। आता इथे जो सिद्धार्थ प्रीमियर हॉटेल आहे चंद्रपूरचं, तिथे व्यवस्था करणारा जो धीरज चौधरी आहे त्याच्यावर बुकी असल्याचे म्हणजे तो ऑनलाईन सट्टा बाजार चालवतो, अशा प्रकारचे आरोप आहेत। मग आता त्याची सुद्धा माहिती घ्यावी लागेल। हिफाजत अली म्हणून कोणीतरी आहे इंदोरचे, हा धीरज चौधरी आहे चंद्रपूरचा, प्रशिक पडवेकर म्हणून आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे आता मी माहिती घेतली बीजेपीचे कार्यकर्ते कोणीतरी आहेत, आणि एक राजेंद्र जोशी म्हणून आहे इंदोरचे, त्यानंतर करीमनगरचे कोणीतरी आहे। मग आता हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहे। त्यांच्यावर प्रशांत कोरटकर याला लगेच MCR देऊन लगेच जामीनची प्रक्रिया केली तर ते धोकादायक ठरू शकते, कारण की तो माणूस या लोकांवर दबाव टाकून पुरावे नष्ट करण्याची प्रक्रिया करू शकतो। आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता, असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही। त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं, असं लक्षात येतं। तर प्रशांत कोरटकरच्या झालेल्या 3 दिवसांच्या चौकशीमध्ये त्याच्याकडे असलेल्या रोल्स रॉयस कारविषयी त्याला विचारणा करण्यात आली, मात्र ही आलिशान गाडी कुणी दिली त्याचं नाव प्रशांतनं पोलिसांना सांगितलंच नाही। त्यामुळे कोरटकरचा तो मित्र कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। एकीकडे कोरटकरनं फोन केल्याची कबुली दिली आहे, मात्र त्यानं चौकशी दरम्यान कार देणाऱ्या मित्राचं नाव घ्यायला नकार दिलाय। त्यामुळे कोरटकरचा हा खास मित्र कोण ज्याचं त्यानं अद्याप नाव घेतलं नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।